माझी 3ऱ्या महिन्यामध्ये झालेली चोरोटी आणि रिसेंटली झालेला बेबी शॉवर यावर मला बरेच प्रश्न आले. तू मेकअप कुठून केला होता, कसा केला होता? मी सेल्फ केला होता आणि स्टेप बाय स्टेप सांगते पटकन कसा केलता. पहिला मी सिल्क टच मॉइश्चरायझर पूर्ण फेसवर अप्लाय करून घेतलं, त्याने मला छान ग्लो भेटला होता. त्यानंतर मी प्रायमर यूज केलं होतं मार्सचं ग्रिपिंग प्रायमर, जे खरंच खूप बेस्ट आहे. टी झोनवर अप्लाय केलं फक्त. त्यानंतर मी हुडा ब्युटीचं ना कलर करेक्टर यूज केलं होतं आणि थोडंसं इव्हन टोन करायला आणि इथे मेबलिनचं कन्सिलर यूज केलं होतं. थोडासा येलो शेड आहे पण ट्रस्टी प्रोसेस. त्यानंतर मी इथे ना सिटीचं फाउंडेशन अप्लाय केलं, जे माझं ऑल टाइम फेवरेट आहे आणि खरंच खूप छान लुक देतं ते माझ्या फेसवर, एकदम ग्लोई सुद्धा वाटतं. त्यानंतर टिप्सी ब्युटीची आणि मी कॉन्टोरिंग करून घेतली छान आणि बघू शकता मी असंच थोडंसं नॉर्मली कॉन्टोरिंग करत असते आणि त्याने खूप इन्स्टंटली मला लिफ्टेड फेसवर लुक आला होता माझ्या. त्यानंतर मी इथे टू फेसचं कन्सिलर वापरलं होतं माझे जे हायलाईट करायचे मला पॉईंट ते हायलाईट करण्यासाठी आणि मी फक्त वरच्या साईडला बघूनच मी छान ब्लेंड करून घेतलं म्हणजे क्रीजेस कमी पडतात. त्यानंतर रिअर ब्युटीचं ब्लश अप्लाय केलं होतं मी आणि मला ब्लश ना थोडंसं एक्स्ट्रा आवडतं, छान वाटतं. त्यानंतर मी हुडा ब्युटीच्या पावडरने सगळं लॉक करून घेतलं आणि त्यानंतर आयब्रो फिल करून घेतले होते. थोडंसं पिंकी शेडनी आय शॅडो लावला होता मी आणि त्यानंतर माझा ऑल टाइम फेवरेट, तुम्हाला मी म्हणलंच ब्लश आवडतो मला, टू फेसचा ब्लश खूप जास्त आवडतो, त्यांनी परत थोडासा मी ब्लश अप्लाय करून घेतला एंडिंगला. त्यानंतर लिपस्टिक सुद्धा मी शार्लेटचीच वापरते आणि खरंच खूप जास्त छान आहे ती. न्यूड शेड लावला होता मी आणि खूप जास्त एलिगंट वाटत होता तो. त्यानंतर टिकली हे सगळे यांनी लुक कम्प्लीट केलं. एंडला मी परत सिटीचाच ना सेटिंग स्प्रे अप्लाय केला होता, त्यांनी छान मला एकदम ग्लो आणि ड्यूई लुक दिला होता. बघू शकता एकदम छान फायनल लुक आला होता. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.